आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते परिणय फुके। या संपूर्ण ओबीसी आंदोलनात ओबीसी आंदोलकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची भूमिका त्यांच्यावर होती। भाऊ, तुम्ही आंदोलन मागे घ्यावं यासाठी प्रयत्न केले, मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, आज यश आलेलं आहे। निश्चितच राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मागील 6 दिवसापासून साखळी उपोषण केले आणि आज ते उपोषण आम्ही स्थगित केलेलं आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाने स्थगित केलं आहे। 6 दिवसाच्या उपोषणात 12 मागण्या पूर्ण झाल्या। ही राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ओबीसी समाजाची फार मोठा विजय आहे। मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू झालं, मुंबईमध्ये आंदोलन सुरू झालं तर जरांगे पाटलांच्या माध्यमातून त्या आंदोलनाच्या वेळेस ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, असंतोष मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता आणि कुठेतरी 2 दिवसापहिले जे राज्य शासनाने काढलेल्या जीआरमध्ये निश्चितच मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे। सोबतच ओबीसी समाजावर अन्याय नाही होणार याची दक्षता घेतलेली आहे। हे श्रेय कोणाचं? 6 दिवसाचं उपोषण, 14 मागण्या, त्यापैकी 12 मान्य झालेले आहे। नाही, हे श्रेय खरं म्हटलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचंच आहे आणि दुसरं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बबनराव तावडे सरांचंच, या दोघांचंच या सगळ्या विषयांवर श्रेय आहे। महाराष्ट्रामध्ये जे 52 जीआर आतापर्यंत निघाले त्याचं या दोघांना श्रेय जातं। काही ओबीसी नेते नाराज आहेत। छगन भुजबळ साहेब काल मंत्रिमंडळाच्या बैठकीतून निघून गेले। काही ओबीसी नेत्यांनी नागपुरात आंदोलन केलं, इतरही ठिकाणी केलं। लक्ष्मण हाके नाराज आहेत, त्यांची समजूत कशी काढणार? नाही, बघा, मला असं वाटतं की जे भुजबळ साहेबांच्या संदर्भात काही मीडियामध्ये वक्तव्य सुरू आहे, मला बिलकुल असं वाटत नाही की ते त्या जीआरच्या कारण ते नाराज आहे। त्यांच्या काहीतरी विभागातील काहीतरी विषय असतील त्याकरता ते नाराज असतील, तो दुसरा आहे। पण जीआरच्या संदर्भात मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत त्यांनी चर्चा करून त्यांची जे कन्फ्युजन होतं, त्यांचं जे काही शंका होते त्यांचे दूर झालेले आहे। लक्ष्मण हाकेजींच्या संदर्भात मला असं वाटतं मी लक्ष्मण हाकेजींची भेट घेणार आहे। काल एका चॅनलच्या डिस्कशनमध्येही मी त्यांना हेच सांगितलं की कुठेतरी या जीआरचं इंटरप्रिटेशन तुम्ही चुकीचं करताय। मला असं वाटतं की शासकीय काही अधिकाऱ्यांसोबत त्यांनी जर एक बैठक घेतली किंवा त्यांचं जर काही कन्फ्युजन असणार, त्यांनी माननीय मंत्री महोदयांसोबतही बैठक घेतली, अतुल साहेब असतील किंवा विखे पाटील साहेब असतील किंवा बावनकुळे साहेब, तर मला असं वाटतं त्यांचं जे कन्फ्युजन आहे ते दूर होणार। शेवटचा प्रश्न, तुमच्या सरकारने जरांगे पाटील यांना स्टेजवर जीआर दिला, ओबीसी समाजाचा जीआर कधी देणार तुम्ही? नाही, असं आहे की ओबीसींचा सगळ्यात मोठी जी मागणी होती ती त्या मराठा समाजाच्या जीआरमध्ये कुठेही सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, कुणबीचे जातीचे वैधता प्रमाणपत्र देऊ नये किंवा जातीचे प्रमाणपत्र देऊ नये, ती मागणी आमची त्याच जीआरच्या सोबत आमची मागणी पूर्ण झालेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त आणखीनही 13 आमच्या मागण्या होत्या, त्यापैकी 12 मागण्या पूर्ण करण्याचं काम राज्य सरकारने केलं आहे। तो जीआर पुढच्या महिन्याभरात निघणं, कारण ते सगळे प्रोसेसमध्येच होते। त्या ह्या मागण्या काय आमच्या आजच्या नव्हत्या, त्या आमच्या मागील अनेक वर्षापासूनच्या मागण्या होत्या, त्या सगळ्या प्रोसेसमध्ये होत्या। काही कॅबिनेट पुढे होत्या, काही फायनान्स पुढे होत्या, काही विभागापुढे होत्या आणि त्या सगळ्याच एकासोबत किती पुढच्या महिन्याभरात सगळे जीआर काढण्याचं आश्वासन आम्हाला सरकारने मिळालेलं आहे। आज जीआर मिळाला की 15 दिवसानंतर मिळाला का, काय फरक पडणार आहे? कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।